सत्तेतले आमदार सुद्धा खासगीत मला भेटतात आणि सांगतात तुमची भूमिका बरोबर आहे, या रस्त्याची गरज नाही. म्हणजे दहशत केवढी आहे की सत्तेतला आमदार सुद्धा बोलू शकत नाही, या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी या राज्यामध्ये निर्माण झाले. आपली एक जुनी म्हण आहे, या ठिकाणी अंतरून बघून पाय पसरावेत, परंतु आता राज्याचा आर्थिक कारभार बघितला तर अंतरून दिसना एवढे पाय यांनी पसरलेले. पुढं कोण काय बोलतंय याचा विचार न करता आम्हाला रेटून सरकार चालवायचं ही भूमिका हे सरकार घेताना या ठिकाणी दिसते. अनेकदा शेतकरी अडचणी देतो, तो आत्महत्या करतो, हे आम्ही अनेकदा बघितलं होतं. परंतु आज तरुण मुलं सुद्धा कॉन्ट्रॅक्टची बिलं मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत. या पापाचा धनी कोण असेल तर हे महायुती सरकार आहे. हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यानं बघत बसायचं का? हे जर सत्य असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची तयारी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला. या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापूर्वी आलेली सत्ता असेल किंवा आता गेल्या 7-8 महिन्यामध्ये चोरून आलेली सत्ता असेल, या सगळ्या सत्तेच्या माध्यमातून नेमकं सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. 6-8 महिने झालं महायुतीचं 3 पक्षाचं सरकार आलेलं आहे. 3 पक्षाचं सरकार पहिल्यांदा म्हणले आम्ही 3 चाकाची रिक्षा एकत्र चालवतो, परंतु आता सरकारमध्ये आपण दररोज बघतोय एक चाक पुढे चाललंय, एक चाक डावीकडे चाललंय, एक चाक उजवीकडे चाललंय. अशी अवस्था या 3 पक्षाच्या सरकारची या राज्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही सगळेजण बघतोय. कुणाचा पायपास कुणामध्ये नाही आहे, अशा पद्धतीचं सरकार गेल्या 20 वर्षामध्ये या राज्यामध्ये आम्ही बघितलं नव्हतं. आम्ही मंत्री म्हणून 6-6.5 वर्ष आम्ही काम केलेलं आहे. विरोधी पक्षाचा सत्ताधारी आमदार ज्यावेळी सभागृहामध्ये बोलतो त्यावेळी आम्ही बसून त्याचं टिप्पण करत असतो, त्याला उत्तर देण्याची भूमिका आम्ही घेत असतो. परंतु एक 5वी बहुमत हे एक माज या विद्यमान महायुती सरकारला आलेलं आहे. पुढं कोण काय बोलतंय याचा विचार न करता आम्हाला रेटून सरकार चालवायचं ही भूमिका हे सरकार घेताना या ठिकाणी दिसते. आपली एक जुनी म्हण आहे, या ठिकाणी अंतरून बघून पाय पसरावेत, परंतु आता राज्याचा आर्थिक कारभार बघितला तर अंतरून दिसना एवढे पाय यांनी पसरलेले. म्हणजे अंतरून कमी पडायला लागलंय, एवढे पाय आता आर्थिक दृष्ट्या पसरलेले आहेत. 1 लाख कोटीचं बजेट म्हणजे बजेटपेक्षा जास्त सप्लिमेंटरी बजेट आज 1 लाख कोटीची या राज्यामध्ये कधी झाली नव्हती, ही या राज्यामध्ये आलेले. मी हे का तुम्हाला सांगतोय, कारण की उद्याच्या भविष्यकाळात महागाईचा दणका या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी बसणार आहे. टॅक्सच्या स्वरूपात उद्याच्या भविष्यकाळात दणका आपल्याला बसणार आहे, कारण की आर्थिक शिस्त या महाराष्ट्रातली कोलमडलेली आहे. वास्तव आपल्या समोर प्रामुख्यानं त्या ठिकाणी 1 लाख कोटीची बिलं आज शेतकऱ्यांची, कॉन्ट्रॅक्टरांची त्या ठिकाणी मिळालेली नाहीत. आज अनेक कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला या ठिकाणी लागलेले आहेत. कुणी 5 लाख, कुणी 10 लाखाची कामं केलेली आहेत. 2-2, 3-3 वर्ष या मंडळींना बिलं मिळालेली नाहीत. हे वास्तव आपल्या समोर त्या ठिकाणी. आज एका हर्षल सारख्या तरुणानं, मी परकाल तांदूळवाडीला जाऊन आलो, त्याच्या घरी भेट देऊन आलो. एक होतकरू तरुणानं बिल मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्याच्या आत्महत्या आम्ही ऐकल्या होत्या अनेकदा. शेतकरी अडचणी देतो, तो आत्महत्या करतो, हे आम्ही अनेकदा बघितलं होतं. परंतु आज तरुण मुलं सुद्धा कॉन्ट्रॅक्टची बिलं मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करतायत. या पापाचा धनी कोण असेल तर हे महायुती सरकार आहे. हे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घेऊन जावं लागेल. एका बाजूला सरकार अडचणीत आहे, कर्जात आहे, दुसऱ्या बाजूला मात्र 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टास सरकार करताना आपल्याला दिसतं.
पुणे रत्नागिरी नागपूर हायवे असताना पुन्हा शक्तीपीठचा अट्टाससाठी ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराज आज आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये हा विषय मांडत असताना सत्तेतले आमदार सुद्धा खासगीत मला भेटतात आणि सांगतात तुमची भूमिका बरोबर आहे, या रस्त्याची गरज नाही. म्हणजे दहशत केवढी आहे की सत्तेतला आमदार सुद्धा बोलू शकत नाही. या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी या राज्यामध्ये निर्माण झाले. हे वातावरण लोकशाहीसाठी उपयुक्त नाही, लोकशाहीसाठी घातक असं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. जनसुरक्षासारखा कायदा आता आणला, त्याला आम्ही परखडपणे विरोध केला. काय कायदा आहे या जनसुरक्षामध्ये? आता आंदोलन करणं, काही अडचणीमध्ये तुम्ही नक्षलवादी ठरवायचे अधिकार हे सरकारला या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. शक्तीपीठच्या विरोधात या कम्युनिस्ट कार्यकर्ता गिरीश बोंडे नावाचा कार्यकर्ता या कोल्हापूर शहरामध्ये काम करत होता. 24 तासात त्याला नोकरीवरनं काढायचं पाप या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे कशा पद्धतीची दहशत या राज्यामध्ये आणण्याचं काम ही मंडळी करतायत. आज आम्ही जागा झालो नाही तर उद्याचं भवितव्य आमचं अंधाराकडे असणार आहे. आज आम्ही निर्णय घेतला नाही तर उद्याच्या भवितव्याला आम्ही दोषी असो, हे मला मुद्दामून कार्यकर्त्यांना सांगायचं आहे. हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यानं बघत बसायचं का? हे जर सत्य असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची तयारी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला घ्यावी लागेल. आज या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी देशभर संघर्ष करतायत. त्यांना काय अडचणी येत नाहीत का? त्यांना काय नोटिसीज येत नाहीत का? ईडी मध्ये दिवसभर त्यांना बसवून ठेवलं, कारण हा नेता या ठिकाणी खचला नाही, ताकदीनं उभा राहिला, हे देशाला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम राहुल गांधींनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आता सत्तेचा दुरुपयोग या सगळ्या मंडळींनी केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूषण गवई साहेबांनी ईडी बद्दल काय वक्तव्य केलं हे पूर्ण देशानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो हे देशातली जनता बघते. आता हे बदलायचं असेल तर आपली मताची ताकद उद्याच्या भविष्यकाळात महत्वाची आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.